अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. श्री गुरु म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर, प्रेमाचा आगर, कृपावर कृपा करणारा. त्या सागरामधून आपण आपल्या कुवतीनुसार घेणार. गुरु मात्र भरभरून द्यायला बसलेलाच आहे. वर्षाकाळीचा मेघ धरणीला पाणी देताना जसे सर्व भरून टाकतो, तसे श्री गुरु उदार दाता आहेत. आपला आपण कर्म आचरित असताना मनात खूप उद्वेग निर्माण होतात, मनात क्षोभ निर्माण होतो. गुरु ठिकाणी असल्यावर उद्वेग व क्षोभ शांत होतात. म्हणून ज्या ठिकाणी गुरु वसतात त्या ठिकाणी आपली वस्ती करावी, मग आपला क्षोभ शांत होतो. गुरु स्वसाधनामध्ये निष्णांत असतात. त्यांच्याकडे मोद जिव्हाळा असतो. शिष्याला देण्यासाठी या गोष्टी पुरेशा नाहीत काय? बाह्यदृष्ट्या गुरु शिष्याना उपदेश करतात, तर अंतर्भागामध्ये मनाला निराकार करण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या उगमस्थानी त्याला नेतात आणि शून्याकार करतात. एवढे करून ते थांबत नाहीत, तर शिष्याला आनंदाची प्राप्ती करून देतात, अप्राप्त ते प्राप्त करून देतात. मग स्वतःच्या स्वरूपाचा लय होतो, आत्मलाभ होतो व शिष्य जितेंद्रिय होतो. या लाभाच्यासाठी गुरु घट्ट बांधत असतो. मग क्षोभ विकार दडी मारून बसतात. मात्र या गोष्टीसाठी शिष्याने स्वतः प्रयत्न करणे गरजेचे तर आहेच आहे, तरच साधन प्राप्त होते. गुरु म्हणजे अथांग सागर, प्रेमाचे आगर, एकची कृपा बर, कृपा कर कृपा करी. त्या सागरातूनी कुवतीनुसार कृपा पाणी, घेतसे बुडवूनी भरोनी पावतसे. जयासी जैसी शक्ती, तयासी तैसी प्राप्ती. जयासी जैसे ज्ञान व्याप्ती, प्राप्ती तैसीच तयासी. परी कृपा दानासी सादर, गुरु बहुत उदार. दानाचे भांडार थोडे फार म्हणत नसे. अमर्याद तयांची देण, न मोजे देऊन. वर्षाकाळीचा मेघ जाण, भरून धरित्री ठेवतसे. जैसी आपुली गृहण क्षमता, जेवढे तुम्ही नेऊ शकता तेवढे देई तत्वता. उदारांचा दाता तो. आपला आपण क्रमाचरता, उद्वेग बहु निपजता. क्षोभ होय बहुचित्ता, गुरु सहवासा परता मात्रा नाही. म्हणून जेथ गुरु राहत, आपुला क्रमाचरत. तेथ जाहुनी सहवासात, निश्चिंत होय शिष्योत्तम. मग क्षोभ होय शांत, ते वेळी गुरु होई संत. अवघा नष्ट संताप, करताईसे गुरुवर. गुरु साधनी निष्णांत, होय क्षणात समाधीस्थ. ही हो तयांची सहज स्थित, प्राप्त विनासायासात तया. पूर्वजन्मीचे आपले सुकृत, तरीच गुरु चरणाप्रत. मोद जिवाळा होय प्राप्त, वेळात होय गुरु गुरु. सक्षम गुरु अंतर्यामी, तैसाच तो बाह्यगामी. बाह्यगामी गुरुस्थिती, करीतसे उपदेश भक्ता प्रती. सक्षम बनवण्याची रीती, अनाकलनीय ती होय. अंतर्यामी गुरुवर, जागृत करी भक्त वृंदवर. मनासी नेत उगम स्थितीवर, शून्याकार करीतसे. एवढे करून थांबती, शिष्याशी सात्विक आनंद ओपिती. अप्राप्त्य प्राप्त करून येती, सहज स्थिती कार्या माझी. मग निज स्वरूपाचा मनोलय होय, आत्मलाभ प्राप्त होय.
होय शिष्य जितेंद्रिय, होय होय गुरु कृपे. ये लाभाची साठी बांधी घट्ट गुरु गाठी, मग षडरिपू चोरटी दडी मारून बैसती. ऐशी आत्मसाक्षारात साठी साधके गांभीर्य करावी आटाआटी. आत्मशोध घ्यावा स्वकष्टी धाटी गांभीर्याची ती. आत्मशोध स्वसामर्थ्याचा योग जरी प्रवाहित करायाचा. विनाशायाचे नालाभायाचा प्राप्त होय साधने अंती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.